बाळांनो, वेलकम. आज आपल्याला आपल्या किडनीबद्दल आणखीनही काही इंटरेस्टिंग गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपल्या एक्सिटरी सिस्टमबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आतापर्यंत तर आपण भरपूर सारा आपल्या किडनीचा स्टडी केलेला आहे. आपल्या किडनीचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, आपलं युरिन कसं फॉर्म होते, आपल्या युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कसं बनते, त्याचबरोबर आपल्या युरिनचं कंपोजिशन काय आहे, आपल्या युरिनच्या केमिकल प्रॉपर्टी काय आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टी काय, याचं सगळ्याचं आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. पुढेही आपण आपल्या किडनीबद्दल, एक्सिटरी सिस्टमबद्दल खूप सारं नॉलेज घ्यायचं आहे, खूप सारा अभ्यास करायचा आहे. आजचं हे जे व्हिडिओ लेक्चर आहे बाळांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक आणखीन इम्पॉर्टंट टॉपिक आपण शिकू, तो म्हणजे आहे रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. एक्झामच्या दृष्टीने हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. तसं बघितलं तर हा टॉपिक थोडासा हार्ड आहे बाळांनो, पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लक्ष देऊन जर ऐकलं तर हा टॉपिक तुम्हाला खूप इझी जाईल. आणि एक्झाममध्ये या टॉपिकवरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात, लक्षात ठेवा. म्हणून हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित तऱ्हेनं प्रिपेअर करा, लक्ष देऊन हे व्हिडिओ लेक्चर ऐका. बघा, नुसतं हे जे आपण आतापर्यंत हे जे स्टडी केलं किंवा आपल्या किडनीचा किंवा एक्सिटरी सिस्टमचा, हे नुसतं आपल्या सिलेबसमध्येच आहे किंवा हे आपल्या एक्झाममध्ये येणार आहे किंवा आपल्या टेक्स्टबुक्समध्ये आहे म्हणून एवढं पुरतं हे मर्यादित ठेवू नका. आपला हे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत ना. आपण किडनीचा स्टडी केला म्हणजेच काय, आपण स्वतःच्या किडनीचा स्टडी केला, कारण हे सगळं आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आपण युरिन कसं फॉर्म होते, तर हे काय नुसतं सिलेबसमध्येच आहे काय, आपण रोजच्या रोज युरिन फॉर्म करत असतो. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे काय की आपण जेवढ्या काही गोष्टीचा आतापर्यंत स्टडी केलेला आहे हे सगळं काही आपल्या बॉडीमध्येच प्रेझेंट आहे. म्हणजे आपण आपलाच स्टडी केला आहे बाळांनो. जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेनं हे समजून घ्याल की आपल्याला आपला स्टडी करायचा आहे, आपल्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, आपली बॉडी वर्क कसं करते, आपली बॉडी फंक्शन कसं करते, हे या दृष्टीने जर हे सगळं तुम्ही समजून घेतलं बाळांनो, तर तुम्हाला या एक्झाममध्ये याचा भरपूर फायदा होईल. तुम्हाला खूप सारे मार्क भेटतील. म्हणजे तुम्हाला मग ते हार्ड जाणार नाही बाळांनो, ते इझी वाटेल. कारण तुम्ही कशाचा स्टडी केला, तुम्ही स्वतःच्याच बॉडीचा स्टडी केला, असं समजून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघा. तर आज आपल्याला आता हा इम्पॉर्टंट टॉपिक शिकायचा आहे. तर बघा बाळांनो, किडनीचे आपण आतापर्यंत भरपूर सारं काही गोष्टी समजून घेतलेल्या आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे इम्पॉर्टंट, किडनीचं फंक्शन म्हणजे की किडनी काय करते, आपल्या ब्लडला फिल्टर करते आणि आपली युरिन तयार करत असते. रोजच्या रोज आपली किडनी जी आहे ती किती युरिन फॉर्म करते, तर आपली किडनी 24 तासामध्ये, एका दिवसामध्ये 1 लिटर ते 1.5 लिटर एवढी युरिन फॉर्म करत असते एका हेल्दी पर्सनमध्ये, है ना. पण आता एक लक्षात घ्या की किती युरिन तयार करायची, किती लघवी तयार करायची, हे किडनी आपली ठरवू शकत नाही. हे किडनीच्या हातामध्ये नाही. किडनीचं एवढंच फंक्शन आहे की युरिन तयार करा, बस 1 ते 1.5 लिटर युरिन तयार करायचं आहे. पण किडनीच्या हातामध्ये ही गोष्ट नाही की किती युरिन तयार करायचं आहे, कमी तयार करायचं की जास्त तयार करायचं, हे किडनी ठरवू शकत नाही. मग हे कोण ठरवते, तर किडनीवर कोणाचं नियंत्रण आहे, तर किडनीवर नियंत्रण आहे ते म्हणजे हार्मोन्सचं. आपल्या बॉडीमध्ये तयार होणारे वेगळे हार्मोन्स हे ठरवतात. मग हे हार्मोन तयार कोण करतात, ते हे हार्मोन तयार करतात आपल्या बॉडीमध्ये असलेले वेगळे ऑर्गन्स. या ऑर्गन्समध्ये हे हार्मोन्स तयार होतात आणि या हार्मोन्समुळे मग आपली ही किडनी जी आहे ते पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं युरिन तयार करत असते किंवा आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते मेंटेन ठेवायचं काम करत असते. मग हे कोणते ऑर्गन आहेत जे आपल्या किडनीवर नियंत्रण ठेवतात, रेग्युलेशन ठेवतात, तर ते 3 इम्पॉर्टंट ऑर्गन आहे की जे आपल्या किडनीवर नियंत्रण ठेवत असतात, कंट्रोल ठेवत असतात किंवा आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करत असतात. आपल्या किडनीला या 3 ऑर्गनचं ऐकावं लागते. कोणते 3 ऑर्गन आहेत हे, तर ते ऑर्गन आहेत, एक म्हणजे आपला ब्रेनचा जो हायपोथॅलॅमस हा पार्ट आहे, तो हायपोथॅलॅमस हा पार्ट किडनीचं फंक्शन रेग्युलेट करते. किती लघवी तयार केली पाहिजे, किती युरिन तयार केली गेली पाहिजे, बॉडीमध्ये किती वॉटर असलं पाहिजे, ब्लडमध्ये किती वॉटर असलं पाहिजे, हे सगळं कोण ठरवते, आपला ब्रेन ठरवतो. लक्षात आलं? म्हणजे किडनीचं फंक्शन कोणाकडून रेग्युलेट केलं जाते, ते म्हणजे ब्रेनकडून. आणखीनही एक ऑर्गन आहे ज्याच्याकडून आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट होते, ते म्हणजे आहे जस्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस किंवा आपण त्याला शॉर्टमध्ये JGA असं म्हणतो. हे आपण शिकलेलं आहे बाळांनो. जस्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस कुठे आहे, तर जस्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस आपल्या किडनीमध्येच प्रेझेंट आहे. हे एक स्ट्रक्चर आहे जे आपल्या किडनीमध्येच प्रेझेंट आहे. हे सुद्धा आपलं युरिन किती तयार झालं पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये वॉटर किती असलं पाहिजे, हे ठरवायचं काम करत असते. त्यानंतर आणखीन एक छोटासा रोल आहे, तो म्हणजे आपल्या हार्टचा. हार्ट सुद्धा आपल्या किडनीवर कंट्रोलिंग करत असते किंवा रेग्युलेशन करत असते. किडनीने किती युरिन तयार केलं पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये किती वॉटर असलं पाहिजे, आपल्या ब्लडमध्ये किती वॉटर असलं पाहिजे, हे सुद्धा हार्ट ठरवत असतो. तर असे हे जे 3 ऑर्गन आहे बाळांनो, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3ही ऑर्गन मिळून
आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करत असतात. कसं रेग्युलेट करतात? हे तिन्ही हार्मोन जे आहे वेगळे वेगळे, हे तिन्ही जे ऑर्गन्स आहे हे तिन्ही ऑर्गन्स वेगळे वेगळे हार्मोन्स तयार करतात. काय तयार करतात? हार्मोन्स. आणि मग ते हार्मोन जे आहेत ते किडनीवर जाऊन ऍक्ट होतात आणि त्याच्या अकॉर्डिंग आपली किडनी काम करत असते. लक्षात आलं का? तर आपल्या किडनीवर ऍक्च्युअलमध्ये कोणाचं नियंत्रण आहे? तर या 3 ऑर्गन्सचं. आणि हे तिन्ही ऑर्गन काय करतात? हार्मोन्स तयार करतात आणि त्या हार्मोनच्या अकॉर्डिंग मग आपल्या किडनीला काम करावं लागते. ते तिन्ही ते वेगळे वेगळे हार्मोन्स कोणते कोणते आहेत आणि ते कसे काम करतात ते आपल्याला सगळं काही स्टेप बाय स्टेप करून समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्या किडनीवर ज्याचं नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, तो पार्ट म्हणजे आपला ब्रेन. आपला बॉडीचा ड्रायव्हर, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या ब्रेनचा पार्ट, आपल्या बॉडीचा पार्ट तो म्हणजे ब्रेन. ब्रेन कसा आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करते, नियंत्रित करतो आपल्या किडनीला, हे आपण सगळ्यात आधी शिकू. तर बाळांनो, कसा आपला ब्रेन आपल्या किडनीवर कंट्रोलिंग करतो, किती युरिन तयार केलं पाहिजे हे ठरवतो. तर सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, आपल्या ब्रेनचा जो हायपोथॅलॅमस हा पार्ट आहे, त्या हायपोथॅलॅमसमध्ये काही सेंटर्स प्रेझेंट आहेत आणि त्या सेंटर्सला म्हटलं जातं ऑस्मो रिसेप्टर्स. काय म्हटलं जातं ना? ऑस्मो रिसेप्टर्स असं म्हटलं जातं त्या सेंटर्सला. हे ऑस्मो रिसेप्टर्स काय करतात? तर आपल्या बॉडीमध्ये वॉटरची लेवल किती आहे याची माहिती ठेवायचं काम करतात. म्हणजे यांच्या आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, आपल्या बॉडीमध्ये पाणी वाढलं असेल, वॉटर वाढले असेल, वॉटरचं लेवल, तर आपल्या ब्रेनला हे सांगतात ताबडतोब. त्याचबरोबर वॉटरची लेवल जर आपल्या बॉडीमध्ये कमी झाली असेल तर हे ताबडतोब आपल्या ब्रेनला सांगतात. म्हणजे पाण्याचं प्रमाण किती आहे, पाणी जास्त आहे की कमी आहे हे सांगायचं काम यांचं आहे. याची आपल्या ब्रेनला ही सगळी माहिती पोहोचवायचं काम कोणाचं आहे? या रिसेप्टरचं आहे. लक्षात आलं काय? खूप इम्पॉर्टंट काम हे ऑस्मो रिसेप्टर करत असतात, जे की आपल्या ब्रेनच्या हायपोथॅलॅमस या पार्टमध्ये ते प्रेझेंट आहे. मग हे काम कसे करतात बाळांनो? हे कधी काम करतात? यांना कसं समजते पाणी कमी झालं की पाणी जास्त झालं आपल्या बॉडीमध्ये? लक्षात आलं का? तर ते आपण सगळ्यात आधी समजून घेऊ. तर बघा, कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये हे ऍक्टिव्ह होतात. कोण ऍक्टिव्ह? ऑस्मो रिसेप्टर. कधी ऍक्टिव्ह होतात बाळांनो? बघा, कधी कधी आपण नमकीन खातो, आपण जास्त मीठ वगैरे मसाला जर खाल्ला तर आपण जास्त लघवी करतो, बॉडीमधून पाणी बाहेर पडते. अशा वेळी हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होऊन जातात. ताबडतोब ब्रेनला सांगतात की पाणी कमी झालेलं आहे, लघवी कमी तयार करा. मग किडनी आपोआपच लघवी कमी तयार करते. लक्षात आलं का? म्हणजे पाण्याची बचत होऊन जाते. पाणी बॉडीला आवश्यक आहे ना. पाणी जर बॉडीमधून जास्त बाहेर निघून गेलं तर आपली डेथ सुद्धा होऊ शकते. बाळांनो, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं, जर आपण एक दाणाही न खाता, बिना खायचं आपण 1.5-2 महिने जगू शकतो, पण बिना पाण्याचं आपण 4 ते 5 दिवसातच मरणार. पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. आपल्या बॉडीला पाणी खूप आवश्यक आहे बाळांनो. म्हणून पाणी कमीत कमी गेलं पाहिजे बॉडीमध्ये. पाणी बॉडीमध्ये जास्तीत जास्त राहिलं पाहिजे. वॉटरचं रिटेन्शन बॉडीमध्ये जास्त राहिलं पाहिजे. याचं नियंत्रण जे आहे हे ऑस्मो रिसेप्टर करत असतात, म्हणजे आपला ब्रेन करत असतो. लक्षात ठेवा. आणखीन बघा की समजा आपण उन्हामध्ये वगैरे फिरायला गेलो तर काय होते, आपल्याला भरपूर घाम येतो आणि मग आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होऊन जाते. डिहायड्रेशन म्हणतो आपण. काय म्हणतो? डिहायड्रेशन. मग अशा वेळी सुद्धा हे ऑस्मो रिसेप्टर जे आहेत ते ऍक्टिव्ह होऊन जातात. ताबडतोब आपल्या ब्रेनला सांगतात की पाणी कमी झालेलं आहे बॉडीमधलं. मग आपला ब्रेन काय करतो? हार्मोन तयार करतो आणि मग आपल्या किडनीला सांगतो की लघवी कमी तयार करा. कारण लघवी जर केली तर बॉडीमधून अजून पाणी कमी होऊन जाईल आणि मग आपल्याला चक्कर येतील, आपल्याला शॉक बसेल आणि होऊ शकते आपली डेथ सुद्धा होईल. आपण मरू सुद्धा शकतो, कारण पाणी खूप इम्पॉर्टंट आहे ना. पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेनं हे ऍक्टिव्ह होत असतात हे ऑस्मो रिसेप्टर. अजून कधी ऍक्टिव्ह होतात? बघा, एखाद्या वेळी ॲक्सिडेंट झाला, बॉडीमधून ब्लिडिंग झालं, ब्लड लॉस झालं म्हणजेच काय की पाण्याचं प्रमाणही कमी झालं की नाही. तर अशा याला कंडिशनमधलं आपण काय म्हणतो? हिमोरेज असं म्हणतो. हिमोरेज म्हणजे काय? ब्लिडिंग होणे, जास्तीत जास्त ब्लिडिंग होणे बॉडीमधून. तर ब्लिडिंग झाली तरी हे ऑस्मो रिसेप्टर जे आहेत हे आपल्या ब्रेनला सांगायचं काम करतात की ब्लिडिंग झालेली आहे. मग ताबडतोब आपला ब्रेन काय करतो? लघवी कमी तयार करतो, कारण मग पाण्याची बचत झाली पाहिजे ना बॉडीमध्ये. म्हणून मग आपला हे ऑस्मो रिसेप्टर काय आहेत हे ऍक्टिव्ह होऊन जातात जेव्हा हिमोरेज होतो. आणखी कोणत्या कंडिशनमध्ये हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होतात? ऑस्मोलॅरिटी जर ब्लडची इन्क्रीज झाली तेव्हा सुद्धा हे ऍक्टिव्ह होतात. म्हणजे काय की ह्या सगळ्यांचा मिनिंग एकच आहे बाळांनो. हे सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणा, हिमोरेज म्हणा, किंवा ऑस्मोलॅरिटी ब्लडची वाढलेली म्हणा, किंवा मग हे जे आपलं बोमन कॅप्सूल आहे इथे जर ब्लड कमी आलं
तेव्हा सुद्धा हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होऊन जातात. इथे जर ब्लड कमी फिल्टर झालं तेव्हा सुद्धा हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होऊन जातात. अशा वेगळ्या वेगळ्या कंडिशनमध्ये हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह होतात म्हणजेच काय, हे ब्रेनला ताबडतोब माहिती सांगतात की पाणी कमी झालेलं आहे बॉडीमध्ये, वॉटरची लेवल कमी झालेली आहे बॉडीमध्ये, त्यामुळे आता वॉटर आपण बॉडीमध्ये थांबवायला पाहिजे, वॉटर आपण कंट्रोल केलं पाहिजे, लघवी कमी तयार केली पाहिजे, कारण लघवी जर तयार झाली तर लघवीसोबत वॉटर सुद्धा वाहून जाईल ना बॉडीमध्ये, म्हणून कमी लघवी तयार झाली पाहिजे. याच्यासाठी हे ऑस्मो रिसेप्टर ब्रेनपर्यंत तो मेसेज पोहोचवत असतात. लक्षात आलं तुमच्या? या सर्व कंडिशनमध्ये हे ऑस्मो रिसेप्टर ऍक्टिव्ह होतात. त्यातला आता बाळांनो हा एक वर्ड तुम्ही लक्षात घ्या, ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड. ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय, कोणतेही जो सोल्युशन असते त्याची ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय आहे, तर बघा की एक जे सोल्युशन आहे ते त्या सोल्युशनमध्ये किती डिझॉल्व पार्टिकल्स आहेत त्याला ऑस्मोलॅरिटी असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला तसं समजणार नाही, मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता आपण काय करू, एक आपण जार घेऊ, ठीक आहे, एक जार घेऊ आपण, एक असा भांड घेतला आपण, हा जार घेतला आणि या जारमध्ये आपण 1 लिटर एवढं वॉटर टाकलं. किती पाणी टाकलं आपण बाळांनो, याच्यामध्ये 1 लिटर एवढं वॉटर टाकलं. 1 लिटर ऑफ याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं. आता आपण काय करू, 1 किलो शुगर घेणार आपण, ठीक आहे, 1 kg एवढी शुगर घेतली आपण आणि ही शुगर या भांड्यामध्ये आपण टाकून दिली. ठीक आहे, आता काय तयार झालं बाळांनो, शुगर आणि वॉटरचं दोघांचं मिळून काय तयार झालं, या दोघांचं मिळून सोल्युशन तयार झालं. ठीक आहे, सोल्युशन तयार झालं. आता या सोल्युशनची काही ऑस्मोलॅरिटी आहे ना, दोघांचं मिळून काहीतरी ऑस्मोलॅरिटी आहे, कारण आपण काय केलं, या वॉटरमध्ये काय टाकलं, शुगर टाकली, शुगर जी आहे ही याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाली, त्यामुळे आता याची काही स्पेसिफिक अशी ऑस्मोलॅरिटी आहे. हे जे सोल्युशन आहे याची ऑस्मोलॅरिटी आहे स्पेसिफिक, आहे की नाही, आपल्याला समजलं की नाही. आता काय केलं आपण बाळांनो, अजून या भांड्यामध्ये 1 किलो शुगर आणून अजून ऍड करून टाकली. आता आणखी शुगर वाढली याच्यामध्ये, म्हणजे डिझॉल्व सबस्टन्सेस याच्यामध्ये वाढले. ठीक आहे, पाणी तेवढंच आहे, पाणी 1 लिटर आहे, पण शुगर अजून आपण आणून याच्यामध्ये ऍड केली. आता काय झालं, ऑस्मोलॅरिटी अजून वाढली बाळांनो, आणखी वाढली. हे या सोल्युशनची ऑस्मोलॅरिटी आणखीन वाढली. का बरं वाढली, कारण डिझॉल्व सबस्टन्सेस जे आहेत म्हणजे शुगर जे आहे ते अजून याच्यामध्ये आपण ऍड करणं लावले, त्यामुळे ऑस्मोलॅरिटी वाढत चालली. आता आपण काय करणार, अजून 1 किलो साखर आणून याच्यामध्ये टाकणार. बघा, पाणी नाही ऍड केलं आपण, वॉटर जेवढं आहे तेवढंच, वॉटर 1 लिटर आहे, पण आता शुगर 3 किलो झाली. म्हणजे याच्यामध्ये डिझॉल्व सबस्टन्स कोणता आहे, डिझॉल्व पार्टिकल कोणते आहेत, शुगर आहे. हे शुगर जास्त झाली, त्यामुळे आता ऑस्मोलॅरिटी जास्त झाली. लक्षात आलं का, पाणी कमी आणि डिझॉल्व सबस्टन्सेस जास्त म्हणजे ऑस्मोलॅरिटी जास्त, पाणी जास्त आणि डिझॉल्व सबस्टन्सेस कमी म्हणजे ऑस्मोलॅरिटी कमी. अशा वेळी सुद्धा हे ऑस्मो रिसेप्टर जे आहेत ते ऍक्टिव्ह होऊन जातात. लक्षात आलं का, म्हणजे आता आपण ऑस्मोलॅरिटी समजून घेतला. हा जो कन्सेप्ट आहे ऑस्मोलॅरिटीचा हा आपण इथे समजून घेतलेला आहे. ऑस्मोलॅरिटी कशाला म्हणतो आपण, ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय की 1 लिटर सोल्युशनमध्ये जर आपण 1 लिटर सोल्युशन घेतलं आपण 1 लिटर सोल्युशन घेतलं, 1 लिटर वॉटर घेतलं की नाही, 1 लिटर सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह झालेल्या सबस्टन्सला आपण ऑस्मोलॅरिटी असं म्हणतो. लक्षात आलं का, हे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुमचं झालेलं असणार. तर अशा वेगळ्या वेगळ्या कंडिशनमध्ये बाळांनो हे ऑस्मो रिसेप्टर्स ऍक्टिव्ह होऊन जातात आणि मग ते आपल्या बॉडीमध्ये किती वॉटर आहे तर हे ब्रेनला सांगायचं काम करतात. मग ब्रेनला जेव्हा माहिती पडते की वॉटर बॉडीमधून बाहेर चाललेलं आहे, पाण्याचा लॉस होत आहे, मग ब्रेन काय करतो, तर ब्रेन ताबडतोब एक हार्मोन तयार करतो. कोणता हार्मोन तयार करतो, तर त्याचं नाव आहे ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन तयार करतो आपला ब्रेन. मग हा हार्मोन जो आहे हा आपल्या किडनीवर जातो आणि मग किडनी काय करते, आपोआप युरिन कमी तयार करायला लागते. तर अशा तऱ्हेनं मग आपल्या बॉडीमधून पाण्याचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित राहते, पाण्याचं प्रमाण वाढते आणि कमी लघवी तयार होते. आता त्याच्या अगोदर बघा की आपल्या ब्रेननी काय केलं, अँटी डायुरेटिक हार्मोन जो आहे ADH हा तयार केला. हा तयार कुठं होतो हा हार्मोन, हे आधी समजून घेऊ आपण. तर बघा आता बाळांनो, ही जी मी इथे डायग्राम काढलेली आहे याच्या मदतीनं आपण हे समजून घेऊ. जे काही आपण बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे हार्मोन कुठे तयार होते, या डायग्रामच्या मदतीनं आपल्याला ते समजून येईल. तर बघा आपल्या ब्रेनचा आहे हा पार्ट हायपोथॅलॅमस. कोणता आहे, हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमसमध्येच हे ADH हार्मोन तयार होते. अँटी डायुरेटिक हार्मोन कुठे तयार होते, या हायपोथॅलॅमसमध्ये. हा हायपोथॅलॅमस आपल्या ब्रेनचा एक पार्ट आहे. आणि मग या हायपोथॅलॅमसमधून ते हार्मोन जे आहे, हे जे आपली पिट्युटरी ग्लँड आहे, या पिट्युटरी ग्लँडमध्ये ते हार्मोन येऊन स्टोअर राहते. कुठे स्टोअर राहते, या पिट्युटरी ग्लँडमध्ये. हे आहे पिट्युटरी ग्लँड. लक्षात ठेवा, हार्मोन तयार कुठे झालं, हार्मोन या हायपोथॅलॅमसमध्ये तयार झालं आणि कुठे स्टोअर झालं बाळांनो, पिट्युटरी ग्लँडमध्ये येऊन ते स्टोअर झालं. आता पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट आहेत, त्याचे 2 लोब आहे. पिट्युटरी ग्लँड ही 2 लोब पासून बनलेली आहे, अशा गोळ्यापासून बनलेली आहे. हा एक लोब तुम्हाला दिसतो आणि हा एक लोब दिसतो पिट्युटरी ग्लँडचा.
तर पिट्युटरी ग्लँडचा हा एक लोब जो आहे याला म्हटलं जातं ॲडिनो हायपोफायसिस. आपण जेव्हा तुम्ही 12 मध्ये जाणार, 12वी मध्ये जाणार, तेव्हा आपण ब्रेनचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये शिकू, तेव्हा तुम्हाला हे आपोआपच समजून जाईल बाळांनो. तर पिट्युटरी ग्लँडचा हा एक लोब जो आहे, एक छोटा गोळा, याला काय म्हटलं ॲडिनो हायपोफायसिस. दुसऱ्या लोबला काय म्हटलं न्यूरो हायपोफायसिस. तर जे हार्मोन आपलं ADH म्हणजे अँटी डायरेटिक हार्मोन तयार कोणी केलं, हायपोथॅलॅमसनी. आणि हे हायपोथॅलॅमसनी तयार केलेलं हार्मोन या न्यूरो हायपोफायसिस म्हणजे इथे येऊन ते स्टोअर राहणार. कुठे? न्यूरो हायपोफायसिस मध्ये, या इथे या भागामध्ये. लक्षात आलं का तुमच्या? आता हे जे ADH हार्मोन आहे, अँटी डायरेटिक हार्मोन, जे आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे हायपोथॅलॅमसमध्ये तयार झालं होतं, आता ते कुठे जाऊन स्टोअर झालं? आपल्या पिट्युटरी ग्लँडच्या कोणत्या पार्टमध्ये स्टोअर झालं? न्यूरो हायपोफायसिस मध्ये. इथे नोट सुद्धा मी करून दिलेला आहे बाळांनो, ते लक्षात ठेवा. मग आता पुढे काय होते तर बघा, वॉटरची लेवल कमी झाली. आपण इथपर्यंत समजलो की बॉडीमध्ये वॉटरची लेवल कमी झाली की आपला ब्रेन काय करतो, हे जे हार्मोन आहे ADH अँटी डायरेटिक हार्मोन, ते तयार करायला लागतो. आणि ते तयार कुठे होते, स्टोअर कुठे होते हे समजून घेतलं. आता हे हार्मोन काम कसं करते? मग ADH जे आहे हे ब्रेनमध्ये तयार झालं, आता याचं हे काम कसं करते? तर हे जे आहे हे किडनीवर जाऊन ऍक्ट होते, किडनीवर जाऊन हे काम करते. कसं काम करते बघा, तर आपण नोट केलेलं आहे ADH स्टिम्युलेट रिअब्झॉर्प्शन फ्रॉम DCT अँड कलेक्टिंग डक्ट. आता हे हार्मोन काय करते, हे जे DCT आहे आणि हे जे कलेक्टिंग डक्ट आहे, याच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे म्हणजे याच्यामध्ये वॉटर असणार ना, तर त्या वॉटरला ॲब्झॉर्ब करून घेते याला, कारण याची लघवी तयार होणार आहे. मग ही लघवी जर झाली तर हे पाणी बॉडीच्या बाहेर चाललं जाईल ना, म्हणून हे पाणी परत ॲब्झॉर्ब केल्या जाते, परत ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केल्या जाते, परत हे वॉटर जे आहे बॉडीमध्येच ठेवल्या जाते. कुठून ॲब्झॉर्ब केलं जाते हे वॉटर? या DCT मधून आणि कलेक्टिंग डक्ट मधून. हे सगळं कोणामुळे झालं? तर हे झालं या हार्मोनमुळे. कोणत्या हार्मोनमुळे? ADH म्हणजे अँटी डायरेटिक हार्मोनमुळे. कुठे तयार झालं हे हार्मोन? आपल्या ब्रेनमध्ये तयार झालं. आणि कुठे जाऊन ऍक्ट झालं? किडनीवर जाऊन हे ऍक्ट झालं. म्हणजे इथे काम कोणी केलं? इथे किडनीने मनानं काम केलं का? नाही. किडनीने कोणाच्या म्हटल्यानुसार काम केलं? ब्रेनच्या म्हटल्यानुसार. ब्रेननी कसं काम करायला लावलं किडनीला? तर किडनीपर्यंत त्यांनी एक हार्मोन पोहोचवलं. कोणतं हार्मोन होतं ते? ADH नावाचं. आणि त्या ADH मुळे मग जे वॉटर आहे ते परत ॲब्झॉर्ब झालं, परत ते वॉटर जे आहे बॉडीमध्येच ठेवल्या गेलं आणि मग बॉडीमध्ये वॉटरचं पर्सेंटेज वाढलं, है ना. बॉडीमध्ये वॉटरचं पर्सेंटेज वाढलं आणि जसं बॉडीमध्ये वॉटरचं पर्सेंटेज वाढेल, परत हे ऑस्मो रिसेप्टर जे आहेत, जे ऍक्टिव्ह झाले होते, ते आता ते शांत होऊन जातील, ते इनॅक्टिव्ह होऊन जातील. त्याला स्विच ऑफ मेकॅनिझम असं म्हटलं जातं बाळांनो. आता काही काम नाही आपलं. कधी ऍक्टिव्ह झाले होते? वॉटर कमी झालं तेव्हा हे ऍक्टिव्ह झाले होते. आता वॉटर तर वाढलं ना. आता वॉटर वाढल्यामुळे हे जे ऑस्मो रिसेप्टर आहे हे इनॅक्टिव्ह होऊन जातात. हे इनॅक्टिव्ह झाले म्हणजेच काय झालं की ADH जे हार्मोन तयार झालं होतं ते हार्मोन सुद्धा आता तयार होणार नाही. म्हणजे हे बंद झालं म्हणजे हे हार्मोन सुद्धा बंद होऊन जाईल. यालाच म्हणतात स्विच ऑफ मेकॅनिझम असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? स्विच ऑफ. म्हणजे जसं आपण आपल्याला काम असलं तर लाईट लावतो, काम झालं की आपला घरातला लाईट बंद करतो, किंवा फॅनची आवश्यकता असली तर स्विच ऑन करतो, फॅनची आवश्यकता नसली स्विच ऑफ करतो. तसंच हे मेकॅनिझम आहे. मग जेव्हा वॉटर बॉडीमध्ये जेव्हा पाणी भरपूर असेल तेव्हा याचं काहीच काम नाही आपल्याला, ADHचं काहीच काम नाही. ADHचं काम कधी पडलं होतं? बॉडीमध्ये पाणी ठेवायसाठी काम पडलं. आता पाणी वाढलेलं आहे, वॉटरमध्ये वाढलेलं आहे बॉडीमध्ये, म्हणून मग आता हे ADH तयार होणार नाही. हे ऑस्मो रिसेप्टरही आता हे इनॅक्टिव्ह होऊन जातील. यालाच म्हटलं जातं स्विच ऑफ मेकॅनिझम. काय झालं बघा, आता आपण काय रिडक्शन ऑफ युरिन. वॉटर ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय झालं की इथून युरिनच कमी होणार आहे, कारण पाणी आपण ऑलरेडी ॲब्झॉर्ब करून घेतलं. त्यामुळे युरिनच तयार होणार नाही, युरिनच कमी तयार होईल. आणि मग डिक्रीज ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड. जी ब्लडची ऑस्मोलॅरिटी वाढली होती ती परत कमी होईल. लक्षात आलं का? म्हणजे अशा तऱ्हेनं पाण्याची बचत होते, पाणी बॉडीमधून बाहेर जाणार नाही. असं हे मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये काम करत असते. तर अशा तऱ्हेनं हा ब्रेन आपल्या या किडनी फंक्शनला रेग्युलेट करत असतो बाळांनो. किती इझी आहे बघा. म्हणजे इथे आपल्याला आपल्या ब्रेनचं पण काम समजलं, आपल्या किडनीचं पण काम समजलं आणि आपल्या हार्मोन जे आहे आपल्या बॉडीमध्ये याचं सुद्धा फंक्शन आपल्याला इथे समजलं. हे हार्मोनचं फंक्शन तुम्हाला जेव्हा तुम्ही 12 मध्ये जाणार बाळांनो, तेव्हा तुम्हाला नर्वस सिस्टमचा स्टडी करायचा आहे. तिथे सुद्धा हे रिपीट होणार. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला हे ॲप्लिकेशन आठवलं पाहिजे. तर ते आताच चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता पुढे आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट दिलेला आहे बाळांनो. आपण काय शिकलो की हे जे ADH आहे म्हणजे अँटी डायरेटिक हार्मोन, याच्यामुळे लघवी कमी तयार होते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, लघवी कमी तयार होते. म्हणजेच पाणी बॉडीमध्येच जसं आहे तसंच राहते. पाणी बॉडीच्या बाहेर हे पाणी जाऊ देत नाही, वॉटर जाऊ देत नाही, पाण्याला रोखून ठेवायचं काम करते. म्हणजे लघवी कमी तयार करायचं हे हार्मोन काम करत असते. आता हे हार्मोनच जर बॉडीमध्ये नसलं तर काय होईल?
हे हार्मोन जर बॉडीमध्ये अब्सेन्स असलं तर लार्ज अमाऊंट ऑफ युरिनेशन होईल, जास्त लघवी होईल माणसाला, त्यालाच डायल्यूट युरिन असं म्हणतात. लक्षात आलं का तुमच्या? बघा काय होते की जर हे हार्मोनच तयार झालं नाही, हे हार्मोनच जर बॉडीमध्ये अब्सेंट असलं किंवा तयारच झालं नाही आपल्या या हायपोथॅलॅमसमध्ये, तर मग आपल्याला जास्त वेळ लघवीला जावं लागेल, खूप वेळा लघवीला जावं लागेल, खूप पाणी प्यावं लागेल, खूप लघवीला जावं लागेल, आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? डायबिटीज इन्सिपिडस असं म्हटलं जातं. बाळांनो लक्षात ठेवा काय म्हटलं जातं, याच्यावर क्वेश्चन सुद्धा येतात. डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज इन्सिपिडस म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ एडीएच हार्मोन अँड देअर बाय लार्ज अमाऊंट ऑफ युरिनेशन इज कॉल्ड डायबिटीज इन्सिपिडस. म्हणजे एडीएच हार्मोन बॉडीमध्ये अब्सेन्स नसणेच आणि त्यामुळे जास्त लघवीला जाणे. कशामुळे लघवीला चाललो आपण जास्त? हे हार्मोन नसल्यामुळे, आणि त्या कंडिशनला काय म्हणतात? डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज आपण याच्या अगोदर स्टडी केला. मेलिटस म्हणजे तो मधुमेह, तो वेगळा, ती कंडिशन वेगळी. डायबिटीजचे हे दोन टाईप आहे, डायबिटीज इन्सिपिडस आणि डायबिटीज मेलिटस वेगळा. तर डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय होते, तर जास्तीत जास्त माणसाला लघवीला जावं लागते. का बरं लघवीला जावं लागते? कारण की हे हार्मोनच नसते, है ना. तर अशा तऱ्हेनं हा ब्रेन जो आहे हा आपल्या बॉडीचं, आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करत असतो. म्हणजेच काय, आपली युरिन कमी तयार करतो आणि आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं बॅलन्स मेंटेन ठेवायचं काम करत असतो. तर हे आपण स्टडी केला, तो म्हणजे या ब्रेनच्या फंक्शनचा. आता आपण आपल्या किडनीवर आणखीन ज्या पार्टचं नियंत्रण आहे, रेग्युलेशन आहे, तो पार्ट म्हणजे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस. याचं काय फंक्शन आहे, याचं वर्किंग कसं चालतं हे आता समजून घेऊ बाळांनो. तर बाळांनो आपल्या बॉडीचा आणखीन एक पार्ट जो आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतो, म्हणजे आपल्या युरिन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याला रेग्युलेट करतो, आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण नियंत्रित करायचं काम करतो, आणि तो आहे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस किंवा त्याला म्हणतात JGA शॉर्टमध्ये. आता हा जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस कसा फॉर्म होतो हे आपण शिकलेलं आहे बाळांनो. जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस जो आहे हा ॲफरंट आर्टेरिओल आणि हे जे DCT आहे म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल यांच्या सेल एकामेकाजवळ आल्या की एक प्रकारचं स्ट्रक्चर फॉर्म होते आणि त्याला म्हटलं जातं जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस. याच्यावर आपण एक व्हिडिओ लेक्चर सुद्धा बनवलेलं आहे. तुम्ही जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस कसं फॉर्म होते त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही जरूर बघू शकता. आता या जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटसचा काय रोल आहे, हे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस कसं काम करते, कधी काम करते, एक लक्षात ठेवा बाळांनो. हे जे सगळे ऑर्गन्स आहेत हे कधी काम करतात, कसे काम करतात, केव्हा काम करतात, तर जेव्हा आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होते, जेव्हा बॉडीला पाण्याची गरज असते, जेव्हा युरिन कमी तयार करायची आवश्यकता असते, अशा वेळी हे ऑर्गन्स काम करत असतात. म्हणजे बॉडीमध्ये पाणी जास्तीत जास्त राहिलं पाहिजे त्याच्यासाठी हे ऑर्गन्स काम करत असतात. हे लक्षात ठेवा सगळ्यात आधी, ठीक आहे. तर आता पाहू हे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस जे आहे हे कधी ॲक्टिव्ह होते. तर कधी ॲक्टिव्ह होते बाळा, कोणत्या कंडिशनमध्ये हे ॲक्टिव्ह होते, कोणत्या कंडिशनमध्ये हे काम करते, तर जेव्हा डिक्रीज ब्लड सप्लाय टू ॲफरंट आर्टेरिओल, जेव्हा हे आपले हे जे ॲफरंट आर्टेरिओल आहेत, तुम्हाला माहिती आहे ना, हे ॲफरंट आर्टेरिओल याला जो ब्लड सप्लाय होतो तो जेव्हा कमी होऊन जातो, डिक्रीज होतो, याला जर ब्लड सप्लाय कमी झाला तेव्हा हे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस काम करायला लागतात. आणखी कधी काम करतात हे लो BP मध्ये, जेव्हा ब्लड प्रेशर कमी होऊन जाते तेव्हा हे ॲक्टिव्ह होऊन जातात. त्याचबरोबर डिहायड्रेशन होतं, म्हणजे आपल्या बॉडीमधून जेव्हा वॉटर लॉस होतो तेव्हा सुद्धा हे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस हे ॲक्टिव्ह होऊन जातात, तेव्हा सुद्धा हे काम करायला लागतात. मग हे काय काम करतात बाळांनो, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या कंडिशन जेव्हा तयार होतील, ह्या कंडिशन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप व्हायला लागतील तेव्हा हे ॲक्टिव्ह होतात. ॲक्टिव्ह होऊन काय करतात, तर जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटस मधल्या ज्या सेल्स आहेत ज्यांना आपण JG सेल्स असं म्हणतो, म्हणजे जस्टाग्लोमेरुलर सेल्स, ह्या कुठे प्रेझेंट असतात, तर या ॲफरंट आर्टेरिओल मध्ये प्रेझेंट आहेत ह्या सेल. लक्षात ठेवा, ॲफरंट आर्टेरिओल मध्ये ह्या जस्टाग्लोमेरुलर सेल प्रेझेंट आहेत आणि ह्या सेल काय करतात, ह्या सेल रेनिन नावाचं हार्मोन रिलीज करतात. कधी रिलीज करतात, कोणत्या कंडिशनमध्ये, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये. कोणत्या कंडिशन, डिक्रीज ब्लड सप्लाय टू ॲफरंट आर्टेरिओल, लो BP, डिहायड्रेशन. जेव्हा अशी स्थिती येईल, अशी कंडिशन येईल तेव्हा या जस्टाग्लोमेरुलर सेल्समधून रेनिन हे हार्मोन रिलीज होईल आणि मग हे हार्मोन रिलीज झाल्यानंतर काय होते, तर हे हार्मोन जे आहे हे अँजिओटेन्सिनोजेनला अँजिओटेन्सिन 1 मध्ये कन्वर्ट करून टाकते. तर बघा अँजिओटेन्सिनोजेन कुठे आहे, तर अँजिओटेन्सिनोजेन आपल्या ब्लडमध्ये आहे आणि हे या अँजिओटेन्सिनोजेनला कोण तयार करते, तर आपलं लिव्हर तयार करते. लिव्हरच्या ज्या सेल आहेत ज्यांना आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतो, त्या हिपॅटोसाइट म्हणजे त्या लिव्हरच्या सेल या अँजिओटेन्सिनोजेनला तयार करतात आणि हे आपल्या ब्लडमध्ये असते. मग आता आपलं हे रेनिन जे आहे, रेनिन कोणी तयार केलं, जस्टाग्लोमेरुलर सेल्सनी. ह्या सेल इथे असतात. या सेल काय करतात,
करतात, या रेनिनला तयार करतात, रेनिनला सिक्रेट करतात आणि मग हे रेनिन काय करते, या अँजिओडेन्सिनोजेनला अँजिओडेन्सिन 1 मध्ये कन्वर्ट करते आणि अँजिओडेन्सिन 1चं अँजिओडेन्सिन 2 मध्ये कन्वर्शन केल्या जाते किंवा हे अँजिओडेन्सिन 1 अँजिओडेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट होते. आता हे जे अँजिओडेन्सिन 2 आहे हे ॲक्टिव्ह हार्मोन आहे. कसं आहे हे हार्मोन, हे ॲक्टिव्ह म्हणजे आता हे भरपूर सारं रोल प्ले करते या किडनी फंक्शनमध्ये. तर अँजिओडेन्सिन 2 हे काय काय काम करते, तर हे 3 प्रकारचं इम्पॉर्टंट महत्त्वाचं काम करते. हे तिन्ही फंक्शन मी इथे बोर्डवर नोट डाऊन केलेले आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेले आहे. काय, अँजिओडेन्सिन 2 हॅज अ ट्रिपल ॲक्शन, म्हणजे याची 3 ॲक्शन आहे, 3 प्रकारे हे काम करते. कसं काम करते हे बाळांनो, याचा शेवटी याचा रोल कोणावर आहे, हे कशावर काम करणार, हे किडनीवर काम करणार आहे. मग कसं काम करणार आहे, तर सगळ्यात पहिलं फंक्शन काय याचं, की बघा कन्स्ट्रिक्ट आर्टेरियोल इन किडनी, ज्या किडनीच्या आर्टरीज आहेत त्यांना हा कन्स्ट्रिक्ट करते. म्हणजे किडनीला ब्लड सप्लाय करणारे जे आर्टरी आहे त्याची जर साईज मोठी असली तर हे अँजिओडेन्सिन काय करेल, त्याची साईज छोटी करेल आणि जेव्हा साईज छोटी होईल तेव्हा ब्लड प्रेशर वाढणार. काय होईल, रिड्यूस ब्लड फ्लो अँड इन्क्रीज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाढणार, कारण की आर्टरीचं जे हे आहे साईज ती कमी झाली तर ब्लड प्रेशर वाढेल. लक्षात आलं ना, हे याचं फंक्शन आहे. त्यानंतर सेकंड फंक्शन काय आहे अँजिओडेन्सिन 2चं, तर इट स्टिम्युलेट पीसीटी सेल्स टू इन्क्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ NaCl अँड वॉटर. आता सेकंड फंक्शन काय आहे याचं, स्टिम्युलेट करते पीसीटीच्या सेल. पीसीटीच्या सेल म्हणजे कोणत्या, ह्या प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या सेलला हा काय करतो अँजिओडेन्सिन 2, तर हा याला स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट झाल्यानंतर ह्या सेल काय करतात, ह्या रिअब्झॉर्प्शन करतात. कशाला रिअब्झॉर्प्शन करतात, या ट्यूबच्या आतमध्ये जे फिल्ट्रेट आहे, या ट्यूबच्या आतमध्ये जे लघवी आहेत, कारण शेवटी नंतर मग याची लघवीच होणार आहे ना, तर या आतमध्ये जे फिल्ट्रेट आहे त्या फिल्ट्रेट मधले सोडियम असेल किंवा क्लोराईड असेल किंवा वॉटर असेल, त्याला हे पीसीटीच्या सेल्स म्हणजे प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या सेल ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणजे ह्या इथलं जे वॉटर असेल, सोडियम असतील, ते परत आपल्या बॉडीमध्ये येणार, त्याची लघवी तयार होणार नाही. लक्षात आलं ना, परत ते आपल्या ब्लडमध्ये जाणार किंवा आपल्या बॉडीमध्ये जाणार. अशा तऱ्हेनं मग बॉडीमधून वॉटर जे आहे त्याचा लॉस थांबवला जातो. कारण जर हे वॉटर म्हणा किंवा हे सोडियम वगैरे म्हणा, हे जर या ट्यूबमध्येच असलं तर मग या ट्यूबमधून पुढे हे काय कुठे जाईल, याची लघवी तयार होणार आहे. मग हे सगळं आपल्या कामाचं आहे, वॉटर सुद्धा आपल्या कामाचं आहे. म्हणून हे इथल्या इथंच ॲब्झॉर्ब करून घेतलं जाते बाळांनो. लक्षात आलं ना, आणि हे काम कोणाच्या मदतीनं केल्या जाते, या अँजिओडेन्सिन 2च्या मदतीनं केल्या जाते. असं याचं हे सेकंड फंक्शन आहे. थर्ड फंक्शन काय आहे याचं, तर ते म्हणजे स्टिम्युलेट ॲड्रिनल कॉर्टेक्स रिलीज हार्मोन अल्डोस्टेरॉन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट अजून याचं फंक्शन म्हणजे काय, इथे आणखीन तुम्हाला एका हार्मोनचं नाव बघायला भेटेल. हे सगळे आतापर्यंत आपण भरपूर सारे हार्मोन बघितले. तर अँजिओडेन्सिन 2 काय करतो बाळांनो, आपल्या दोन्ही किडनीच्या वरती 2 छोट्या अशा ग्लँड्स आहेत, त्यांना म्हटलं जातं ॲड्रिनल ग्लँड. काय म्हटलं जातं, ॲड्रिनल ग्लँड. बघा मी इथे तुम्हाला काढून दाखवतो एकदा. तर बाळांनो मी इथे ॲड्रिनल ग्लँड काढलेला आहे. ॲड्रिनल ग्लँड कुठे प्रेझेंट असतात, आपल्या ज्या दोन्ही किडनी आहेत त्या दोन्ही किडनीच्या वरच्या साईडला ह्या ॲड्रिनल ग्लँड प्रेझेंट आहे. 2 ॲड्रिनल ग्लँड आहे. या ॲड्रिनल ग्लँडमधून एक हार्मोन सिक्रेट होते. कोणता हार्मोन सिक्रेट होतो तो, त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. नाव लक्षात ठेवा, अल्डोस्टेरॉन याचं नाव आहे. तर हा हार्मोन कधी तयार होईल, पण हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. हार्मोन कोणामुळे तयार झाला, हा हार्मोन तयार झाला या अँजिओडेन्सिन 2 मुळे हा हार्मोन तयार झाला. काय केलं या हार्मोनने, या हार्मोनचे 2 फंक्शन तर आपण पाहिले. तिसरा फंक्शन काय या हार्मोनचं, तर हा हार्मोन काय करतो, स्टिम्युलेट ॲड्रिनल कॉर्टेक्स ॲड्रिनल ग्लँड. ह्या ज्या 2 ॲड्रिनल ग्लँड आहेत यांना हा हार्मोन जो आहे हा स्टिम्युलेट करतो आणि ह्या दोन्ही ग्लँड स्टिम्युलेट झाल्या की ह्या दोन्ही ग्लँड एक हार्मोन तयार करतात. त्या हार्मोनचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. आता मग हा अल्डोस्टेरॉन तयार झाला. हा अल्डोस्टेरॉन काय करेल, तर हा अल्डोस्टेरॉनचं फंक्शन काय आहे बाळांनो, इट स्टिम्युलेट डीसीटी अँड कलेक्टिंग डक्ट टू रिअब्झॉर्ब सोडियम अँड वॉटर. आता बघा की इथून कोणता हार्मोन तयार झाला, अल्डोस्टेरॉन. कोणामुळे तयार झाला, या अँजिओडेन्सिन 2 मुळे तयार झाला अल्डोस्टेरॉन. हा अल्डोस्टेरॉन काय करतो, ह्या ज्या डीसीटीच्या सेल आहे म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या सेल आणि या कलेक्टिंग डक्टच्या सेल यांच्यामधून सोडियम आणि वॉटर हा रिअब्झॉर्ब करून घ्यायला लावतो. लक्षात आलं. आता इथून वॉटर आणि सोडियम जर रिअब्झॉर्ब झालं म्हणजे काय, या फिल्ट्रेटमध्ये जे वॉटर होतं ते परत आता ब्लडमध्ये चाललं गेलं, म्हणजे परत बॉडीमध्ये चाललं गेलं. म्हणजे आता त्याची लघवी तयार होणार आहे काय, नाही, लघवी कमी तयार होणार आहे. आता ते सगळं परत बॉडीला आपल्या भेटणार आहे. याच्यामध्ये जे वॉटर होतं, याच्यामध्ये जे सोडियम होतं, ते सगळं आता परत ब्लडमध्ये आलेलं आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आलेलं आहे. आणि हे सगळं कोणामुळे झालं, या अँजिओडेन्सिन 2 मुळे झालं. आणि या अँजिओडेन्सिन 2 नी काय केलं, या ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट केलं
केलं आणि याच्यामधून एक हार्मोन तयार झालं, त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. लक्षात आलं काय याचं फंक्शन? आणि नंतर काय होते बाळांनो पुढे, हे वॉटर आणि सोडियम जेव्हा ॲब्झॉर्ब होऊन जाईल, परत ब्लडमध्ये येऊन जाईल, तेव्हा काय होते, देअर बाय इन्क्रीज व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. आणि जेव्हा हे वॉटर आणि सोडियम आपल्या ब्लडमध्ये जाईल, आपल्या बॉडीमध्ये जाते, तेव्हा ब्लडचं व्हॉल्यूमसुद्धा वाढते. कारण ब्लडमध्ये काय ॲड झालं, वॉटर ॲड झालं, त्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं आणि ब्लडचं प्रेशरसुद्धा वाढलं आहे ना. तर अशा तऱ्हेनं याचा रोल आहे बाळांनो. तर हे जे कॉम्प्लिकेटेड जे फंक्शन आहे याला एक नावसुद्धा आहे. हे जे पूर्ण मेकॅनिझम चालते आपल्या बॉडीमध्ये याला एक नाव दिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे, दिस मेकॅनिझम इज कॉल्ड रास. रास म्हणतात त्याला. रास म्हणजे काय, तर बघा याचा हा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. रास म्हणजे आर म्हणजे रेनिन, ए म्हणजे अँजिओटेन्सिन, परत ए म्हणजे अल्डोस्टेरॉन आणि एस म्हणजे सिस्टम. तर ही जी पूर्ण सिस्टम आपल्या बॉडीमध्ये काम करते तर त्याला नाव आहे रास, म्हणजे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. तर हे लक्षात ठेवा बाळांनो, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. तर अशा तऱ्हेनं आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट केल्या जाते. या सगळ्याचा एकच मिनिंग आहे बाळांनो. काय मिनिंग आहे? या सगळ्यांच्या मागचा एकच रिझन आहे. काय रिझन आहे? तर की आपल्या बॉडीमध्ये लघवी कमी तयार झाली पाहिजे, युरिन कमी तयार झालं पाहिजे आणि त्यामुळे बॉडीमध्ये वॉटर जसं आहे तसंच राहिलं पाहिजे, पाण्याचा लॉस झाला नाही पाहिजे. कारण पाण्याची बॉडीला आवश्यकता आहे. ठीक आहे, इकडे फिल्टरेट होऊ द्या, पण इथून फिल्टरेट झाल्यानंतर परत इथून आणि इथून ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. याच्यासाठी हे सगळे मेकॅनिझम काम करत असतात. तर आता आपण दोन मेकॅनिझम समजून घेतले, दोन ऑर्गनचा रोल समजून घेतला आणि आता थर्ड ऑर्गन आहे तो म्हणजे हार्ट. हार्ट कशा प्रकारे हे सगळं मेकॅनिझम रेग्युलेट करते, किडनीचं फंक्शन रेग्युलेट करते, ते सुद्धा आपण स्टडी करू, ते सुद्धा डिस्कस करू. तर बाळांनो, जो आपला लास्ट ऑर्गन आहे जो आपला किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतो तो आहे हार्ट. हार्टचा एक छोटासा रोल आहे आपल्या किडनी फंक्शनमध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हार्टचं फंक्शन आणि या जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटसचं फंक्शन एकामेकाच्या अपोजिट काम करते. ते कसं काम करते हे सुद्धा आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी हार्ट या किडनीचं फंक्शन कसं रेग्युलेट करते हे आपण स्टडी करू आणि मग नंतर या दोघांचा कसा अपोजिट रोल आहे हे सुद्धा समजून घेऊ. तर बघा, हे हार्ट कधी ॲक्टिव्ह होते, हे हार्ट कसं फंक्शन करते. तर बघा, जेव्हा हार्टचे जे ॲर्टरी आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा ब्लडचा फ्लो वाढतो तेव्हा हार्ट आपलं एक हार्मोन तयार करते आणि त्या हार्मोनचं नाव आहे ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर किंवा त्याला शॉर्टमध्ये ANF असं म्हटलं जातं. हार्ट एक हार्मोन तयार करते, पण ते हार्मोन कधी तयार करते, जेव्हा हार्टला खूप सारा ब्लड सप्लाय होतो. हार्टच्या दोन्ही ॲट्रियामध्ये बघा, हार्टचे 4 चेंबर आहेत ना, हार्टचे 4 चेंबर आहे. हे असे वरचे 2 आपण त्याला ॲट्रिया म्हणतो, खालचे 2 व्हेंट्रिकल्स. जेव्हा या ॲट्रियामध्ये दोन्ही ॲट्रियामध्ये भरपूर सारं ब्लड येणार, इन्क्रीज ब्लड फ्लो, दोन्ही ॲट्रियामध्ये ब्लड वाढलं की मग हार्ट काय करते, हार्ट एक हार्मोन तयार करते. कोणतं हार्मोन तयार केलं? ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर, ज्याला आपण शॉर्टमध्ये ANF म्हणतो. आता हे जे हार्मोन आहे, हा जो फॅक्टर आहे ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर, हा काय करतो मग? हा तर तयार केला, कोणी तयार केला? हार्टनी. मग हा काय काम करतो? हा व्हॅसोडायलेशन करतो. व्हॅसोडायलेशन म्हणजे काय की ब्लड व्हेसलची साईज जी आहे हा मोठं करतो. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन याच्या अपोजिट वर्ड आहे. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे ब्लड व्हेसलची साईज छोटी होणे आणि व्हॅसोडायलेशन म्हणजे ब्लड व्हेसलची साईज मोठी होणे. इथं ब्लड व्हेसलची साईज मोठी झाली. ठीक आहे, बघा यांनी काय केलं, ग्लोमेरुलस ॲपरेटसनी ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट केल्या होत्या, पण यांनी व्हॅसोडायलेशन केलं म्हणजे ब्लड व्हेसलची साईज मोठी केली, यांनी ब्लड व्हेसलची साईज छोटी केली होती. म्हणजे दोघांचं फंक्शन एकमेकाच्या विरुद्धच आहे की नाही, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सेकंड फंक्शन काय आहे याचं की डिक्रीज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कमी सुद्धा करते. या हार्मोननी काय केलं, या हार्मोननी 2 इम्पॉर्टंट फंक्शन केले. एक म्हणजे व्हॅसोडायलेशन केलं आणि दुसरं डिक्रीज ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशरला कमी केलं. या म्हणजे जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटसनी ब्लड प्रेशर वाढवलं होतं, या हार्टनी ब्लड प्रेशर कमी केलं. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की या जस्टाग्लोमेरुलर ॲपरेटसचा आणि हार्टचा जो रोल आहे तो एकामेकाच्या विरुद्ध आहे. या दोघांचं फंक्शन एकामेकाच्या विरुद्ध आहे, अपोजिट आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की हे जे फंक्शन आहे हार्टचं, इट ॲक्ट ॲज अ चेक ऑन रास. रास म्हणजे काय पाहिलं आपण? रास म्हणजे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. या सिस्टमच्या अपोजिटमध्ये या हार्टचं काम आहे, म्हणजे हार्टच्या हार्मोनचं काम आहे. कोणतं हार्मोन आहे हार्टचं? ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर ANF.
तर अशा तऱ्हेनं हे हार्ट आपल्या किडनीचं फंक्शन रेग्युलेट करण्याचं काम करत असते. तर इथे बाळांनो आपण हा एक छानसा असा आणि खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक समजून घेतला, ज्याचं नाव आहे रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. तर व्यवस्थित समजून घ्या बाळांनो, खूप इझी टॉपिक आहे. काही तुमचे क्वेश्चन्स असले, काही क्वेरीज असल्या तर कमेंट करून मला तुम्ही जरूर विचारा. तर याच्यानंतर आपण जे आहे ते आपल्या बॉडीमधले जे बाकीचे ऑर्गन्स आहेत त्या बाकीच्या ऑर्गन्सचा एक्सक्रिशनमध्ये काय रोल आहे हे समजून घेऊ.